ओके, नमस्कार मित्रांनो. इयत्ता 10वीचं संभाव्यता हे प्रकरण संपवत आलेलं आहे. आज आपण त्याचा संकीर्ण प्रश्नसंग्रह या ठिकाणी बघणार आहोत. याच्या आधीची काही उदाहरणं पहिल्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत. 10व्या उदाहरणापासून आज आपण सुरुवात करणार आहोत. अतिशय सोपं असं प्रकरण आहे. या संभाव्यतेमध्ये 10वं उदाहरण बघा. संधीच्या एका खेळामध्ये 1 पासून तर 8 पर्यंत यापैकी एका अंकावर बाण स्थिरावतो. त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत, तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला एक चक्र दिसतंय, एक तबकडी दिसते. ह्या तबकडीवरती, ह्या चक्रावरती तुम्हाला 1 पासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे अंक आहेत तबकडीवर. ही तबकडी अशी गोल 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 फिरवली की त्याच्यावर असलेला हा जो बाण आहे, हा बाण पण फिरत असतो. हे अंक नाही फिरत, हे अंक त्या तबकडीच्या खाली येत आणि ही तबकडी फिरवल्यानंतर तो बाण फिरत असतो आणि काही क्षणानंतर, काही वेळेनंतर तो बाण कुठल्या तरी एका अंकावर स्थिर होतो, थांबतो. तो याला म्हणतात संधीचा खेळ. लक्षात घ्या, संधीचा खेळ ह्या शब्दाचा अर्थ, याच्यावर तुम्हाला एक संधी मिळते खेळण्याची. कुठेतरी तो बाण स्थिरावणार आहे, हे आपण या ठिकाणी शोधणार आहोत. लक्षात ठेवा. मग आता ही संभाव्यता काढण्याच्या आधी आपल्याला नमुना अवकाश कसा असेल हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी या तबकडीवरती अंक 8 आहेत. तो बाण कुठल्या तरी एका याच्यावरती स्थिरावणार, एका अंकावरती स्थिरावणार. याचा अर्थ त्याची संभाव्य फलिते आहे की नाही. संभाव्य फलिते म्हणजे 1 पासून तर 8 अंकापर्यंत कुठला तरी अंक येऊ शकतो. आणि म्हणून मी नमुना अवकाश लिहिताना यस मध्ये का कुठले अंक घेतले, 1 पासून तर 8 अंक. जेवढे तबकडीवर अंक आहेत तेवढेचे तेवढे अंक आपण या ठिकाणी घेतले, कारण ते कुठे थांबेल हे आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून एन ऑफ यस बरोबर तुमचे किती झालेत? 8. ओके, कारण 8 अंक आहेत एकापासून इथपर्यंत, म्हणून त्या संचात आलेल्या घटकांची संख्या 8 आहे. चला आता पहिली घटना काय सांगते बघा. दोन बाण नाही, तो बाण 8 ह्या अंकावर स्थिरावणे. मग 8 फक्त एकच अंक आहे, त्याच्यावरती स्थिरावण्यासाठी आपल्याला ती घटना सांगितली. मग त्या घटनेला नाव दिलं मी ए. तो बाण 8 ह्या अंकावर स्थिरावणे, मग ती घटना ए म्हणून त्या संचाला ए नाव दिलं आपण. लक्षात घ्या, ए बरोबर. मला सांगा, 8चा अंक फक्त एकदाच आलेला आहे, म्हणून तो 8चा अंक आपल्याला ह्या ठिकाणी घ्यावा लागेल. फक्त एकच येईल त्याच्यामध्ये, ह्या घटनेत. आणि म्हणून जर विचारलं मला तुम्ही एन ऑफ ए बरोबर किती अंक आहेत, मग तुमचा फक्त एकच अंक आहे. 8 अंकावर स्थिरावण्यासाठी फक्त 8 एकदाच आलेला आहे. म्हणजे एन ऑफ ए बरोबर 8. त्याची संभाव्यता काढू या ठिकाणी. पी ऑफ ए बरोबर संभाव्यता, ए घटनेची संभाव्यता बरोबर एन ऑफ ए छेदस्थानी एन ऑफ एस. हे नेहमीच पाठ केलेलं सूत्र आहे आपलं. आता एन ऑफ ए ची किंमत आता तुमची किती आहे? 1. छेदस्थानी एन ऑफ एस तुमचा किती आहे? 8. आणि म्हणून ह्या घटनेची संभाव्यता काय झाली बघा, 1 छेदस्थानी 8. अशा पद्धतीने ह्या घटनेची संभाव्यता आपण काढली. आता व्यवस्थित इथपर्यंत लिहून घ्या. दुसरी घटना लगेच आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत. ओके मित्रांनो, चला 2 नंबरची घटना आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत. हे तुमचं नेहमीच आता फिक्स झालेलं. आपण आता घटना बघतोय. 2 नंबरची घटना, तो बाण विषम अंकावर स्थिरावणे. ओके, त्या घटनेला नाव दिलं मी तो बाण विषम अंकावर स्थिरावणे. ह्या घटनेला बी हे नाव दिलं. म्हणून बी ह्या संचामध्ये येणाऱ्या घटक बघायचे. आता विषम संख्या शोधायच्या. याच्यात 1, 3, 5, 7 आहे की नाही. म्हणून लिहू शकतो आपण 1, 3, 5 आणि 7. ह्या विषम अंकावर तो स्थिरावणे असा त्याचा अर्थ होतो. मग याचा अर्थ एन ऑफ बी किती होतील सांगा तुमचे आता? 1, 2, 3, 4. म्हणून किती आले तुमचे? 4 आलेत. आणि म्हणून आता त्याची संभाव्यता ह्या ठिकाणी घेऊया. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेदस्थानी एन ऑफ एस असं सूत्र आहे आपलं. एन ऑफ बी आताच काढला तो 4. छेदस्थानी एन ऑफ एस तुमचा 8 आहे की नाही. भाग देऊ शकता तुम्ही अतिसंक्षिप्त रूपात या ठिकाणी. तर त्याचं उत्तर किती येऊ शकतं? 4 1 4 4 2 8. म्हणजे या ठिकाणी किती येईल? 1 छेदस्थानी 2. तो तुमचा पी ऑफ बी आला. अशा पद्धतीने
तो बाण विषम अंकावर स्थिरावणे याच्यासाठी काढलेली संभाव्यता 1 छेदस्थानी 2 आहे. व्यवस्थित लिहून घ्या. ओके. याच उदाहरणामध्ये पहिल्या 2 घटना झाल्यात. आता तिसरी घटना बघा. बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे. त्या घटनेला सी हे नाव दिलं आपण. बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे हे ऑलरेडी नमुना अवकाश लिहून ठेवले आपण. आता घटना एक घेतोय. आधीच्या 2 घटना आधी घेतल्या, तर नंतर पुढची तिसरी घटना आता आपण या ठिकाणी घेत आहोत. मग सी ही घटना बघा. बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे. 2 पेक्षा मोठी असणे म्हणजे 1 आणि 2 सोडून द्यायच्यात. इथून पुढच्या साऱ्या संख्या घ्यायच्यात. म्हणजे 3 पासून म्हणजे किती येईल तुमचा? 3, 4, 5, 6, 7 आणि 8 नाही का? 2 पेक्षा मोठे 1 आणि 2 सोडून इथून पुढचे सारे अंक या ठिकाणी येतील. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगा आता एन ऑफ सी बरोबर किती आले? सी संचात असलेले घटक मोजूया. चला 1, 2, 3, 4, 5, 6 किती घटक आले? 6. चला याची संभाव्यता काढू. म्हणून आता संभाव्यता पी ऑफ सी इकडे लिहितो मी. बरोबर. एन ऑफ सी म्हणायचं, छेदस्थानी एन ऑफ एस म्हणायचं. बरोबर. पाहिजे तर तुम्ही आता बघा एन ऑफ सी किती आहे? 6 या ठिकाणी टाकला. एन ऑफ एस तुमचा 8 ऑलरेडी काढून ठेवलेला आहे. प्रत्येक वेळेस तो लागत असतो म्हणून तो या ठिकाणी घेतला. आता संक्षिप्त रूपात त्याला भाग देऊ शकतात. बे त्रिक 6 आणि बे चोक 8 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 3 छेदस्थानी 4 हा तुमचा पी ऑफ सी आला. लक्षात घ्या. अशा पद्धतीने तिसऱ्या घटनेची संभाव्यता सुद्धा काढली. चौथ्या घटनेची संभाव्यता काढायची, तोपर्यंत हे लिहून घ्या. ओके. चौथी घटना, शेवटची घटना बघा. 4 नंबरची घटना या ठिकाणी. बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे. सर्वच्या सर्व संख्या 9 पेक्षा लहान आहेत. 9 पेक्षा लहान सर्वच्या सर्व संख्या आहेत. याचा अर्थ सर्वच्या सर्व अंक आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील. म्हणून डी, त्या घटनेला डी नाव दिलं. बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे. मग जर तुम्ही म्हणाल तर डी ह्या संचात येणारे घटक 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 सर्वच्या सर्व घटक या ठिकाणी येतील. म्हणून एन ऑफ डी, डी ह्या संचात असलेले घटक 8 आहेत. चला संभाव्यता काढूया. पी ऑफ डी बरोबर एन ऑफ डी छेदस्थानी एन ऑफ एस. ओके. मग आता एन ऑफ डी तुमचा 8 आहे आणि हा तुमचा एन ऑफ एस सुद्धा 8 आहे. ओके. आणि 8ला 8ने भाग दिला, उत्तर आलं 1. तुमची पी ऑफ डी किती आली? 1. लक्षात घ्या. याचा अर्थ बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे याची संभाव्यता ही किती आली तुमची? 1 आली. ओके. घ्या लिहून आता. ओके मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 अतिशय इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे. प्रश्न समजून घ्या पहिल्यांदा एकदा. बघा, प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली 6 कार्डे 6 खोक्यात ठेवलेली आहेत. तर पुढील घटनेची संभाव्यता काढा. अतिशय सोपा असा भाग आहे. बघा, 6 कार्ड बनवलीत. पहिल्या कार्डाला 0 क्रमांक दिला, दुसऱ्याला 1 दिला, तिसऱ्याला 2 दिला. असं करत करत 6व्या क्रमांकाचं जे कार्ड आहे त्या कार्डला 5 क्रमांक दिला. म्हणजे 0 पासून तर 5 पर्यंत 6 अंक होतात. ही 6 अंक लिहिलेली 6 कार्डे एका खोक्यात ठेवली आणि त्याच्यातनं एक एक कार्ड आपल्याला काढायचं आहे. तर नमुना अवकाश कसा असेल बाळांनो? नमुना अवकाश बरोबर बघा, एस बरोबर सर्वच्या सर्व अंक आपल्याला घ्यावे लागतील 0 ते 5. म्हणून एस याच्यामध्ये 0 ते 5 सर्व अंक आपण या ठिकाणी लिहिले आणि त्याच्यामध्ये असलेल्या घटकांची संख्या एन ऑफ एस बरोबर 6 झाली. अतिशय सोपा असा भाग आहे. आता आपल्याला घटना बघायच्यात. घटना पुस्तकात कंप्लीट दिलेल्या आहेत. मी डायरेक्ट उत्तरातल्या घटना तुम्हाला सांगतो. बघा, पहिली घटना आहे कार्डावर मिळालेली संख्या. बघा, तुम्ही पुस्तकामध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. कार्डावर मिळालेली संख्या ही नैसर्गिक संख्या असणे आणि म्हणून मी त्या घटनेला ए नाव दिलं, पहिल्या घटनेला. ओके. आता ते ए घटना कशी असू शकते बघा. ए ह्या संचामध्ये कुठले घटक असू शकतात? नैसर्गिक संख्या असणे. लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्याची सुरुवात एकापासून होते बाळांनो. 1, 2, 3, 4, 5.
ओके. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला फक्त नैसर्गिक संख्यांचा विचार करायचा, म्हणजे शून्याचा विचार नाही करायचा. शून्य सोडून उरलेले सर्वच्या सर्व घटक हे नैसर्गिक संख्येमध्ये येतील. 1, 2, 3, 4 आणि 5 इथपर्यंतचे घटक हे नैसर्गिक संख्येतले घटक आहेत. शून्य वगळून द्यायचं आपल्याला नैसर्गिक संख्यामध्ये. मग आता मला सांगा ए ह्या संचामध्ये असलेले घटक एन ऑफ ए बरोबर किती झाले? 1, 2, 3, 4 आणि 5. किती घटक झाले? 5. आता याची संभाव्यता काढायची असेल तर कशी लिहिणार? पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेदस्थानी एन ऑफ एस असं आपलं सूत्र आहे. बरोबर. एन ऑफ ए ची किंमत आत्ताच काढली ती 5 छेदस्थानी एन ऑफ ए सुरुवातीलाच काढून ठेवलेली बघा. इकडं नमुना अवकाशामध्ये असलेल्या घटकांची संख्या ती 6 आहे आणि ती 6 लिहिली. म्हणून पहिल्या घटनेची संभाव्यता ही जी मिळाली तुम्हाला 5 छेदस्थानी 6. आणि ती घटना काय होती? तुमची नैसर्गिक संख्या असलेली कार्डवरती नैसर्गिक संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता 5 छेदस्थानी 6 आली असा त्याचा अर्थ झाला. चला आता दुसरी घटना बघूया. बी घटना 1 पेक्षा लहान संख्या असणे. आता मला सांगा बी घटना 1 पेक्षा लहान, एकापेक्षा लहान फक्त 0 आहे आणि म्हणून ह्या संचामध्ये येणारा घटक काय? फक्त तुमचा 0च असेल, आहे की नाही? 0 हा एकच घटक आहे. मग मी तुम्हाला असं विचारलं बी संचात किती घटक आहेत सांगा बरं? फक्त एकच घटक आहे आणि तो म्हणजे 0. म्हणून एन ऑफ बी तुम्हाला 1 घ्यावा लागेल. त्या संचाची संभाव्यता, त्या घटनेची संभाव्यता जर काढायची झाली तर पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेदस्थानी एन ऑफ एस असं आपण लिहिणार. बरोबर. एन ऑफ बी तुमचा 1 आला छेदस्थानी एन ऑफ एस तुम्ही 6 ऑलरेडी काढून ठेवलेला आहे, तो या ठिकाणी घेतला आणि म्हणून पी ऑफ बी म्हणजे बी घटनेची संभाव्य तुमची 1 छेदस्थानी 6. ही दुसरी घटना अशा पद्धतीने आली. चला तिसऱ्या घटनेकडे जाऊ. तिसरी घटना सी सांगितली बघा. त्याला काय सांगितलं? पूर्ण संख्या मिळणे. कार्डावरती पूर्ण संख्या मिळणे. एक लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्येची सुरुवात एकापासून होते. 1, 2, 3, 4 अनंतपर्यंत सुरुवात एकापासून होते त्याला नैसर्गिक संख्या असं म्हणतात, लक्षात घ्या. आणि ज्या संख्येची सुरुवात शून्यापासून 0, 1, 2, 3 अशी होते त्याला पूर्ण संख्या असं म्हणतात. पूर्णांक म्हणत नाही मी. पूर्ण संख्या म्हणजे काय? 0 टाकला 0, 1, 2, 3 म्हणजे नैसर्गिक संख्येमध्ये जर 0 वाढवला तर त्या संख्या पूर्ण संख्या होतात. मग या ठिकाणी पूर्ण संख्या म्हणजे काय? तर 0 सुद्धा घ्यावा लागेल तुम्हाला, 1 घ्यावा लागेल, 2 घ्यावा लागेल, 3 घ्यावा लागेल, 4 घ्यावा लागेल, 5. बस 5 पर्यंतच अंक आहेत तुमचे. इथपर्यंत तुम्ही थांबणार आहात. आणि म्हणून एन ऑफ सी बरोबर किती झाले मोजा? 1, 2, 3, 4, 5, 6. किती अंक झाले? 6 अंक झाले. म्हणून ह्या घटनेची संभाव्यता काढायची. पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेदस्थानी एन ऑफ एस असं करतो आपण. वरती येतील 6 छेदस्थानी, खाली पण 6च आहे बघा. ह्याची किंमत 6 आहे. 6ला 6 भाग दिला तर उत्तर किती आलं? 1. आणि म्हणून पी ऑफ सी बरोबर किती आले तुमचे? 1. अतिशय सोपा असा भाग आहे. चला आपण आता शेवटच्या याच्याकडे जाऊ. 5 पेक्षा मोठी संख्या असणे. सांगा मला 5 पेक्षा मोठी संख्या या ठिकाणी दिसते तुम्हाला? नाही. आणि म्हणून डी ह्या संचामध्ये येणार कुठले घटक सांगा बरं? एकही घटक येणार नाही. 5 पेक्षा मोठी संख्या म्हटल्यानंतर घटकच नाही म्हणजे तो तुमचा रिकामा संच आला, रिक्त संच असं म्हणतात. आणि म्हणून बघा एन ऑफ डी बरोबर काय झाले तुमचे? 0. एकही घटक नाही म्हणजे घटकांची संख्या 0 झाली, 0 झाली. आणि म्हणून पी ऑफ डी बरोबर एन ऑफ डी छेदस्थानी एन ऑफ एस बरोबर 0 छेदस्थानी 6 म्हणजेच उत्तर किती आलं? 0. 0ला 6 भाग दिला म्हणजे उत्तर 0च येणार. पी ऑफ डी बरोबर किती झाले तुमचे? 0. अशा पद्धतीने अतिशय सोपा असा भाग होता. व्यवस्थित समजून घ्या, लिहून घ्या. ओके मित्रांनो, बघा 12वा प्रश्न आहे. एका बॅगेत, बागेत नाही बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. झेंडू नाही. बाग शब्द असते तर झेंडू आला असता, पण बॅगेत शब्द आले तर चेंडू आलेला आहे. आणि 3 प्रकारचे फुले आहेत. प्रत्येकी 3 आहेत बघा. 3 लाल आहेत, 3 पांढरे आहेत, 3 हिरवे आहेत. बॅगेतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने
काढला असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. ओके, मग आपण नमुना अवकाश काय असू शकतो? ही तिन्हीचे तीन प्रकारचे चेंडू आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील. लाल ह्या शब्दाला इंग्रजीत रेड असं म्हणतात आणि म्हणून मग तीन प्रकारचे आहेत म्हणून R1, R2, R3 हे तुमचे लाल झाले. त्याच्यानंतर पांढऱ्याला व्हाईट असं म्हणतात, त्याला W1, W2, W3 अशा पद्धतीने आपण चेंडू घेतले. हे रेड म्हणजे लाल घेतले, हे व्हाईट म्हणजे पांढरे घेतले आणि तीन कोणते तुमचे हिरवे, त्याला ग्रीन असा शब्द वापरला. G1, G2, G3 ग्रीन, व्हाईट आणि रेड, लाल, पांढरे आणि हिरवे अशा पद्धतीने आपण इंग्रजीत त्यांना नावं देऊन त्यांचं अध्याक्षर आपण या ठिकाणी घेतलं. मग किती चेंडू झाले मोजा बरे? हे तीन आहेत, हे तीन तीन 6, 6 3 9 म्हणून N ऑफ S बरोबर तुमचे 9 झाले. चला आता तीन घटना दिलेल्या आहेत, त्या तीन घटना पुस्तकात जशा तशाच तशा मी या ठिकाणी लिहिल्यात. पहिली घटना बघा, काढलेला चेंडू लाल असणे. ही घटना आहे, काढलेला चेंडू लाल असणे. लाल असलेले फक्त तुमचे किती आहेत? तीनच आहेत. मग त्याला आपण असं म्हणू शकतो R1, R2 आणि R3. फक्त तीनच चेंडू आहेत तुमचे लालचे, म्हणून N ऑफ A किती झाला बाळांनो? N ऑफ A बरोबर किती झाले? 3. मग याची संभाव्यता काढू. P ऑफ A बरोबर N ऑफ A छेदस्थानी N ऑफ S बरोबर, मला सांगा N ऑफ A ची किंमत 3 आहे, छेदस्थानी N ऑफ S तुमचा 9 काढून ठेवलेला आहे आणि तुम्ही भाग देऊ शकता. 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजेच उत्तर 1 छेदस्थानी 3 संक्षिप्त रूपात मांडलं. P ऑफ A तुमचा किती आला? 1 छेदस्थानी 3 अशी त्याची संभाव्यता आली. चला आता दुसरा, काढलेला चेंडू लाल नसणे. काढलेला चेंडू लाल नसणे म्हणजे हे लाल नाही, हे लाल नाही म्हणजे उरलेले सगळे हे असतील तुमचे, है की नाही? आणि म्हणून याच्यापैकी असतील ना, हे लाल नसतील म्हणजे काय असतील? याच्यापैकी असले पाहिजे, म्हणजे हे सर्वच्या सर्व आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील. W1, W2, W3. ओके, नंतर लाल काढलेला चेंडू, लाल शब्द राहिला मला वाटतं इथे, लाल नसणे. ओके, लाल नसणे असं तुम्ही बघून घेतो एकदा. काढलेला चेंडू लाल नसणे. यस, लाल नसणे बरोबर आहे. चला, चेंडू लाल नसणे, लाल शब्द लिहायचा राहिला होता. W1, W2, W3 लाल सोडून द्यायचे आणि पुढं G1, G2 आणि G3 हे सर्वचे सर्व चेंडू या ठिकाणी घ्यावे लागतील. मग मला सांगा N ऑफ B मध्ये किती चेंडू झाले मोजा बरे? हे तुमचे 6 चेंडू झालेत आणि म्हणून ह्या घटनेची संभाव्यता काढायची झाली तर P ऑफ B म्हणतो, ते म्हणजेच N ऑफ B वरती लिहायचा, छेदस्थानी N ऑफ S खाली घ्यायचा बरोबर. आता मला सांगा N ऑफ B, N ऑफ B तुमचा हा 6 आहे, छेदस्थानी N ऑफ S या ठिकाणी किती तुमचे? हे 9 आहेत. भाग देऊ शकतात. 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजे P ऑफ B ची संभाव्यता किती आली? 2 छेदस्थानी 3 संक्षिप्त रूपात मांडायचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. चला आता काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा आहे की नाही? आता तुमची ही सी घटना म्हणूया आपण. काढलेला चेंडू लाल, लाल म्हणजे तुमचे हेच R1, R2, R3, R1, R2, R3 किंवा शब्द आपलं किंवा पांढरा. पांढरा म्हटल्यानंतर हे पण घेता येतील, हे सोडून द्यायचे, हे पण आपल्याला घ्यावे लागतील. W1, W2 आणि W3. लक्षात घ्या मी काय लिहिलं. काढलेल्या चेंडूंपैकी कोणत्या चेंडूपैकी असू शकतात? लाल किंवा पांढऱ्यापैकी असतील, म्हणजे हे जे ग्रीन तुमचे जे हिरवे ना, हिरवे सोडून द्यायचे. हे सर्वच्या सर्व चेंडू मधला एक चेंडू असण्याची शक्यता आहे, म्हणून आपल्याला हे सर्वच्या सर्व या ठिकाणी घ्यावे लागतील. एक सोडून, कोणते? हे 3 सोडून. ओके, म्हणून N ऑफ C किती झाला तुमचा या ठिकाणी? बरं मोजा तर, हे 3 आणि हे 3 म्हणजे किती झाले? 6. म्हणजे त्याचाच अर्थ P ऑफ C बरोबर N ऑफ C छेदस्थानी N ऑफ S म्हणजेच 6 छेदस्थानी 9. याची किंमत 6 आणि याची किंमत 9 या ठिकाणी लिहिलेले. आणि मगासारखाच भाग जर दिला तुम्ही तर किती येतील? 2 छेदस्थानी 3 हा तुमचा काय आला? P ऑफ C. अति संक्षिप्त रूपात घ्या लिहून व्यवस्थित. ओके मित्रांनो,
13 उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. 13 उदाहरण, प्रत्येक कार्डावर एक. याप्रमाणे मॅथमॅटिक्स ह्या शब्दातील सर्व अक्षरे लिहिलेली आहेत आणि ती कार्डे पालथी ठेवलेली असून त्यातून एक कार्ड उचलल्यास ते अक्षर यम असण्याची संभाव्यता काढा. अतिशय सोपा असा भाग आहे. मॅथमॅटिक्स ह्या शब्दामध्ये जे अक्षर आहेत त्या अक्षरांचं एक एक कार्ड बनवलं. बघा, यम अक्षराचं एक कार्ड, एचं एक, टीचं एक, एचचं एक, ईचं, यम, ए, टी, आय, सी, एस, हे पूर्ण अक्षर जी आहेत, हे जे शब्द आहेत, शब्दातली सर्व अक्षर त्यांची काय केली, तेवढी कार्ड बनवली आणि ती कार्ड उलटी करून ठेवली, पालथी करून ठेवली. शब्द काय होता, ती कार्ड पालथी ठेवली. त्यातून काय काढायचं, एक कार्ड काढायचं, पण ते कसं, यम असण्याची संभाव्यता काढायची. त्याच्यातून पालथी करून ठेवल्यानंतर एक कार्ड पण ते यम निघालं पाहिजे. असे किती कार्ड निघू शकतात हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. ओके, पहिल्यांदा नमुना अवकाश लिहूया. नमुना अवकाश यस बरोबर हे सर्वच्या सर्व घटक आपल्याला ह्या ठिकाणी घ्यावे लागतात, हे तुम्हाला माहितीच आहे की नाही. यम मॅथमॅटिक्स या शब्दातली सर्व अक्षर आपण या ठिकाणी लिहून घेतली, त्याला यस नाव दिलं. मग एन ऑफ यस म्हणजे या यस ह्या संचात असलेली अक्षर मोजून बघितली, ती 11 आली. ती 11 आपण या ठिकाणी ठेवलीत बाळांनो. आता काय सांगितलं, यम असण्याची संभाव्यता काढायला सांगितली अक्षर. मग बघा, उचललेलं कार्ड, आपण जे कार्ड उचलणार त्याच्यामध्ये यम असलेले कार्ड किती असू शकतात, फक्त 2च असू शकतात. कारण काय माहितीये का, सुरुवातीला एक यम आहे आणि मध्ये सुद्धा एक यम आहे. यम हा 2दाच आलेला आहे, म्हणून यम आपण या ठिकाणी 2दा लिहिला. लक्षात ठेवा, यमच काढायचं आपल्याला, पण यम 2दा आल्यामुळे हे दोन्ही यम आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील. म्हणून एन ऑफ ए बरोबर या ठिकाणी किती आले, तुमचे 2. म्हणजे ए ह्या संचात असलेले घटक तुमचे 2 आले. मग त्या घटनेची संभाव्यता जर काढायची झाली, पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस असते, बरोबर हे 2 छेदस्थानी तुमचे 11. आणि हेच मी ह्या ठिकाणी लिहिलं, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू 2/11, म्हणजे 2 छेदस्थानी 11 ही त्या घटनेची संभाव्यता आहे. अशा पद्धतीने 13 उदाहरणं आपण ह्या इथपर्यंत झाले. आता राहिलीत फक्त 4 उदाहरणं, ती नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मुलांनो.